नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो. महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो, हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे गुरुप्रतिपदा. तर सकाळी उठली आणि आपल्या तुळशीला कच्चं दूध अर्पण केलं. त्याच्याबरोबर माझ्या घरी गोकर्णाचं फूल आलं आहे, ते तुम्हाला दाखवलं मी, की आता रोज एकदम छान छान फुलं येतात. आणि सकाळीच आपला जो काही उंबरा आहे त्याला हळदीचं लेपन करायचं. आता मी कालही केलं होतं, कारण काल पौर्णिमा होती. आता सगळ्यात महत्त्वाचं, मी एकदम असं छान पद्धतीने करत नाही किंवा एकदम असा घट्ट लेअर मी देत नाही, कारण स्वामींना लगेच पाय देतो. बघा, मी इथे दिला होता थोडासा लेअर बनवला, तर लगेच त्याने त्याच्यावर पाय दिला. आता त्याला काही समजत नाही, पण तरी पण मी म्हणते की वरच्यावर जेवढं होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करू. तर इथे मी 6 नैवेद्यसुद्धा काढून ठेवले, ज्याला आपण श्रावणी शेंगा म्हणतो, वरण भात श्रावणी शेंगा. आणि जो लाडूचा नैवेद्य आहे तर तो मी दुपारी दाखवणार आहे, कारण अजून लाडू आणले नाही. तर बघा, इथेच देवाची पूजा माझी करून झाली. म्हणजे बाकीचे जे देव आहेत ते स्वच्छ धुवून त्यांच्या जागी त्यांना ठेवलं, पण मूर्तीवर, आपल्या महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा बाकी होता. कारण 16 वेळा पुरुष सूक्त म्हणता बराच वेळ लागतो. म्हटलं मग ही सगळी सेवा मी शेवटीच ठेवली. तर मग आता 10:30 पण होत आले होते, अगदी 10ला 5 कमी असताना. आणि बाकीच्या पण सेवा होत्या, म्हणजे आपण नित्य नियमाने देवांची पूजा करताना ज्या काही सेवा करते मी, तर त्या पण होत्या. म्हणून मग मी एकदम पटकन, आणि महाराजांची इतकी कृपा की स्वामी लवकर झोपला, नाही तर तो असता तर हे सगळं मला करूच नसतं दिलं. आणि जरी मी कितीही महाराजांना फुलं अर्पण केले, वस्त्र त्यांना परिधान केले, तरीसुद्धा तो आल्यावर सगळं काढतोच ते. पण तरी पण म्हटलं की रोज आपण, महाराजही समजून घेता, पण आज गुरुप्रतिपदा आहे म्हटलं, तर आपण ही व्यवस्थित पद्धतीने करावं. आता मी तुम्हाला एक सांगते, आपण जेव्हा देवांवर, कुठले पण देव असतो, जेव्हा आपण देवांचा आहे ना अभिषेक करत असतो ना, तेव्हा देवाचं ताम्हण किंवा ताट असतं ना, ते वेगळंच ठेवावं. आता मी जी छोटीशी परात घेतली आहे तर ती माझी देवाचीच आहे, कारण मूर्ती मोठी आहे आणि सेवाही तेवढी मोठी असते, मग त्याच्यासाठी पाणी तेवढं लागतं. आणि मग घरातली कुठली परात मी तरी वापरत नाही, मी तुम्हालाही सांगेल. तरी ते मूर्ती साफ केली. आणि जर तुमच्याकडे मूर्ती असेल ना, तुम्ही बघा, कधी कधी मूर्ती, म्हणजे महाराजांच्या डोळ्याला पण पाणी लागलेलं असतं, मग ती स्वच्छ करायचं. त्यांच्या कानातही थोडंफार पाणी गेलेलं असतं, तर ते मी स्वच्छ केलं. महाराजांना भगवा कलरचं वस्त्र परिधान केलं. आणि एक सांगायचं आहे, तुमच्याकडे जर ती लाल टोपी असेल, माझ्याकडे आहे, ती होती पण ती मला अजिबात सापडत नाही. मी जेव्हा दादरच्या मठातून आणली होती, तर अतिशय सुंदर लाल महाराजांची टोपी आहे बघा ती. जर तुमच्याकडे असेल तर प्लीज मला सांगाल, मला तुमच्याकडनं घ्यायची आहे, विकत पाहिजे आहे मला ती. जर तुमच्या जवळपास किंवा जर कोणी विकत असेल तर प्लीज मला सांगा. मला अशा खूप टोप्या घ्यायच्या आहे महाराजांना, ज्याला आपण मुकुट म्हणतो, पण ती टोपीच आहे. तर मी इथे महाराजांना वस्त्र वगैरे परिधान केलं. त्याच्यानंतर छोटीशी रांगोळी काढली, कारण मला माहिती ही नंतर आपल्याकडनं पुसून, म्हणजे माझ्याकडनं नाही, मुलाकडनं पुसून जाणार आहे. म्हणून मग मी फक्त छोटीशी रांगोळी काढली. इथे महाराजांना 6 नैवेद्य ठेवले आणि नैवेद्य दाखवला महाराजांना. 6 नैवेद्य का, तुम्हाला माहिती आहे, कालच्या व्हिडिओमध्ये सगळं सांगितलं आहे. आणि आम्ही प्रत्येकजण 2-2 वाटून खाणार आहे असं सुद्धा ठरवलं. तर मी इथे ना आरतीला सुरुवात केली, कारण 10:30 वाजले होते. मला अजिबात तुमच्याशी बोलायला वेळ नव्हता. माझं एकदम सगळं घड्याळाच्या काट्यावरच चाललं होतं. आता बऱ्याच वेळा अशा कमेंट्स की ताई तू बसून महाराजांची आरती करते का? तर बघा, जेव्हा स्वामी मांडीवर असतो तेव्हा मला बसूनच आरती करायची असते, पण जेव्हा तो झोपलेला असतो तेव्हा मी नक्कीच उठून महाराजांची आरती करते. मग ज्या काही आरत्या आपल्याला करायच्या होत्या त्या सगळ्या मी करून घेतल्या. आणि ह्या पद्धतीने, अतिशय साध्या पद्धतीने मी गुरुप्रतिपदा साजरी केली. आरती अवधूता सिद्ध मुकुटमणी ब्रह्मज्ञानी सुरण ब्रह्महरता जय अनुसुयात्मज श्री दत्तात्रेय आरती अवधूता. चला, आता माझं साखळी पारायण गुरुचरित्रातला 31वा अध्याय मी आधी वाचून घेते, नंतर आपण 51 आणि 52वा अध्याय वाचू. बरोबर, 31वा अध्याय. चला, मी आता सेवेला सुरुवात करते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. साखळी पारायणाबद्दल बऱ्याच कमेंट्स आल्या, तर मी त्याच्या संदर्भात आधीच व्हिडिओ केला आहे. तर एक
ताई आहे आपल्या धनश्रीज पॅशन यूट्यूब चॅनलवाल्या, तर त्यांनी मला त्यांच्या गिरनार ग्रुपमध्ये ॲड केलं होतं आणि तो एक ग्रुप आहे, त्यांच्या थ्रू दर गुरुवारी एक अध्यायाचं पठण करायचं असतं आणि माझा 31वा अध्याय होता. तर 31वा अध्याय वाचून झाला. आता अध्याय 51 आणि 52 आणि अतिशय छोटे छोटे अध्याय आहेत ते, तर ते पटकन वाचून घेऊ, कारण अर्थात गुरुप्रतिपदा आहे आणि आपल्याला ती सेवा करायची आहे. 49, 51 आणि 52, 50. तुमची पण सेवा झाली असेल मला माहिती आहे. श्री गुरुदेव दत्त महाराज की जय. अध्याय 51वा आणि 52वा मी वाचून घेते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आणि त्याच्याचबरोबर 51वा आणि 52वा अध्याय अतिशय छोटे छोटे होते पण खूप सुंदर होते. खरंच एक इच्छा आहे महाराजांनी ती पूर्ण करावी. गाणगापूरला अजूनही गेलेली नाही आहे. माझ्यापेक्षा माझ्या मिस्टरांची एकदम प्रबळ इच्छा आहे की आपण लवकरच गाणगापूरला जाऊया. शेवटी आपली इच्छा काय असून फायदा नाही. देवाचं बोलवणं येणं तेवढंच महत्त्वाचं आहे. बघू आता काय होतं. पण अक्कलकोटला आणि गाणगापूरला तर याच्यानंतरची ट्रिप आता अक्कलकोट आणि गाणगापूरच असेल. तर बघू आता. महाराजांना तीच विनंती आहे की काही नका देऊ, मला फक्त अक्कलकोटला बोलवा. रोज महाराज मला दर्शन देत असता, पण त्यांना स्वतः जाऊन बघणं हे वेगळंच सुख आहे. असो, आता तुम्ही मला जेव्हा सांगता की ताई मी अक्कलकोटला जाऊन आली, गाणगापूरला जाऊन आली, तर खूप छान वाटतं की माझा प्रत्येक स्वामी भक्तने जावं अक्कलकोटला, गाणगापूरला आणि सगळ्यांना महाराजांनी सुखात ठेवावं. माझी सगळी स्वामी सेवा महाराजांच्या कृपेने कंप्लीट झाली. सगळी स्वामी सेवा म्हणजे गुरुचरित्राचे जे 3 अध्याय वाचायचे होते ते खूप महत्त्वाचे होते, कारण बाळ असल्यावर ह्या सगळ्या गोष्टी होत नाही. आणि देवाच्या कृपेने पूर्ण सेवा होईपर्यंत स्वामी झोपला आहे, अजूनही तो झोपला आहे. तर आता झोपलाय. तर आता स्वामीचरित्र सारामृत बाकी आहे, ते मी दुपारी वाचेल. ते माझा तो एक टाईम आता फिक्स झाला आहे की 4-4:30च्या दरम्यान ते सगळी सेवा होऊन जाते. पण आज महाराजांच्या कृपेने गुरुप्रतिपदा चांगला साजरी झाला आणि अर्थात संध्याकाळी मी केंद्रात जाणार आहे. ॲक्च्युली तुम्हाला असं वाटतं की म्हणजे तुम्हाला नाही, आपल्या प्रगती मोरे ताईंना फार माझी काळजी असते. त्या नेहमी म्हणतात की तू केंद्रात नाही जात का, तू सगळ्या सेवा घरातच करते का. तर मला त्यांना एक सांगायचं आहे की ताई मी खूप भाग्यवान आहे की माझ्या अगदी म्हणजे मी जाऊन 3-4 मिनटं लागेल पायी, एवढं जवळ माझ्या केंद्र आहे. तर मी एवढंच आहे की म्हणजे सकाळी 10:30ची आरती वगैरे करत नाही, कारण घरातले कामं असतात. संध्याकाळी आरतीला जाते, नाहीतर दर्शनाला जाते. सो मी त्याच्यासाठी खूप थँकफुल आहे. आणि आता 10:30ला त्याला घेऊन केंद्रात जाणं शक्य नव्हतं, कारण लहान बाळ आहे. तुम्ही पण समजू शकत असाल, तुमच्याकडे पण लहान बाळ असल्यामुळे. तर म्हणून मी घरातच सेवा करते. अर्थात गुरुचरित्राचं पारायण हे केंद्रात जाऊन करणं हे परमभाग्य आहे, जे माझं अजून तरी नाही आहे. बाळ जोपर्यंत मोठं होत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी मी करू शकत नाही. म्हणून मी घरात सेवा करते. याचा अर्थ असा नाही मी केंद्रात जात नाही. मी सगळ्यांना आवर्जून सांगते की तुम्ही केंद्रातच जा. केंद्रात सामूहिक सेवेचं खूप जास्त फळ तुम्हाला मिळेल. पण माझ्या काही मजबुरी आहे, त्याला कोणी सांभाळायला नाही आहे. मिस्टरांचं पण ऑफिस असतं, आरोची शाळा असते, म्हणून मी घरात सेवा करते. असो, तर आज संध्याकाळी मी जाणार आहे अर्थात केंद्रात. मी छोटासा शॉर्ट्स तुमच्यासोबत नक्की शेअर करेन की जेणेकरून ज्यांच्या जवळपास केंद्र नाही आहे त्यांचंही दर्शन घडेल. तर आज छान महाराजांच्या कृपेने चांगली स्वामी सेवा महाराजांनी घडून घेतली आहे. अजूनही माझा लाडवाचा नैवेद्य बाकी आहे, पण लाडू अजून आलेले नाही, कारण मी घ्यायला जाऊ शकत नाही. तर मिस्टर दुपारी आणतील, त्याचा नैवेद्य मी दाखवेल, तो पण तुमच्यासोबत शेअर करेल. तुम्हाला असं नको वाटायला का हीच करते. आणि मला एक सांगायचं आहे तुम्हाला की मी ज्या तुम्हाला सेवा सांगते त्याच्यापेक्षा खूप जास्त प्रमाणात सेवा महाराज माझ्याकडनं करून करता ते आहे, आपण कोणीच नाही. तर जेवढं मी तुम्हाला सांगते तर त्याच्या काही असेल, आता ते मी तुम्हाला ते नक्की कधीतरी शेअर करेल, पण महाराज माझ्याकडनं करूनच घेता. याच्यात काही टेन्शनच म्हणजे याच्यात काही शंकाच नाही. सो असं सगळं आहे. नैवेद्य दाखवलं आहे, आता थोड्या वेळाने काढून घेईन आणि लाडवाचा नैवेद्य आणि नंतर मी दाखवेल तो पण तुमच्यासोबत शेअर करेल. असो, आता काही वेळेस असं असतं की आता संतान प्राप्ती आहे. आता मला जर ऑलरेडी 2 मुलं आहेत तर मी कशाला त्या संतान प्राप्तीची सेवा करू किंवा स्वतःचं घर व्हावं. तर महाराजांच्या कृपेने स्वतःचं घर आहे. आता मला काही अजून बंगला काही मला या गोष्टीत रस नाही राहिला. एक घर आहे महाराजांच्या कृपेने आणि अर्थात ते महाराजांचंच घर आहे. तर मग त्या सेवा का करू किंवा लग्न व्हावं म्हणून का करू. तर त्या गोष्टी म्हणजे महाराजांच्या कृपेने आयुष्यात आहे.
आणि आता जे नाही येत त्याच्यासाठी पण कुठलाच अट्टहास नाही, कारण त्यांना जे योग्य वाटणार आहे तेच ते मला देणार आहे. आणि मला तरी असं काही वाटत नाही की काही नाही आहे, सगळं टच वूड महाराजांच्या कृपेने सगळं चांगलं आहे. म्हणून मी काहीतरी मिळावं म्हणून कधीच सेवा केलेली नाही आणि कधी करणार पण नाही. खूप काही दिलंय मला महाराजांनी, म्हणून मी सेवा करते. असो, चला, झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते. तुम्ही केलं नसेल तर दुपारी 4च्या आधी तुम्ही गुरुचरित्राचे 2 अध्याय पठन करावे, 51वा आणि 52वा. 4 नंतर पठन करता येणार नाही. गुरुचरित्र पारायण आपण दुपारी 4च्या आधीच पठन करत असतो. ठीक आहे, तर चला, श्री स्वामी समर्थ.